ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। प्रभो, ज्यांच्या समर्थ आणि पराक्रमी करानी आपल्या भारतवर्षाला, आपल्या राष्ट्राला अनंत वेळा सावरलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या राष्ट्रभक्तीला आपल्या विशुद्ध हृदयामध्ये धारण करण्यासाठी या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, सावरकर भक्त, आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि सावरकरांच्या प्रेरणेतून नवराष्ट्राचं स्वप्न आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये जागवणारे महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि काही मोजकी वानरसेना, राष्ट्रभक्तीचं लोण सर्वत्र पसरवणं हे स्वदेशामध्ये एका दृष्टीने फार सोपं असतं, पण परदेशामध्ये जावा आणि सर्वथा परिस्थिती प्रतिकूल असताना तिथे येणाऱ्या आपल्या स्वबांधवांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं, रामराज्याचं बीज रोवणं हे कार्य महाकठीण असतं. पण जे कार्य अवघड असतं ते जो मनुष्य करून दाखवतो त्यालाच पुरुष म्हणतात, आणि तो जो करून दाखवतो त्याला पुरुषार्थ म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं काही अलौकिक करून दाखवलं. अनुकूल परिस्थिती आहे आणि मग काही केलं तर त्यात काहीच विशेष नाहीये, पण सगळीच धारा प्रतिकूल आहे, सगळाच प्रवाह प्रतिकूल आहे, अनुकूल काही नाहीच आहे. आणि अशा वेळेला आपलं सर्वस्व पणाला लावणं आणि आपल्या राष्ट्राला आत्मोन्नत करणं, आपल्या राष्ट्राचा गौरव जगामध्ये जागवणं, या पुरुषार्थाला तोड नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेच करून दाखवलेलं आहे. जणू काही टिळकांचाच काहीसा वारसा स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे चालवत होते. लोकमान्यांच्या प्रेरणेने अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. राष्ट्रभक्तीची ज्वाला लोकमान्यांच्या प्रेरणेने सावरकरांच्या मनामध्ये आणखीन जागली. ज्या चाफेकर बंधूंचा वारसा त्यांनी स्वीकारला, ज्या चाफेकर बंधूंची प्रेरणा त्यांनी घेतली, त्या चाफेकरांना स्वातंत्र्याचा महामंत्र जर कोणी दिलेला होता तर तो लोकमान्य टिळकांनीच दिलेला होता. आणि म्हणून लोकमान्य टिळकांचं लोकोत्तर कार्यच एका दृष्टीनं सावरकर अधिक व्यापक करत होते, अधिक सक्षम करत होते, अधिक सशक्त करत होते. केवळ आपल्या राष्ट्रामध्ये न करता परराष्ट्रामध्ये जाऊन करत होते. त्यांचा पुरुषार्थ सर्वांगाने फुलत होता. काल आपण पाहिलं की जे जे भारतीय तरुण लंडनला जाऊन बॅरिस्टरची पदवी मिळवावी असा मनामध्ये ध्यास घेत होते, त्यांच्या डोळ्यासमोर अशा स्वरूपाची स्वप्न जागत होती, त्यावेळेला आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं, आपलं राष्ट्र जगामध्ये गौरवशाली व्हावं, असा एक उदात्त विचार सावरकरांच्या मनामध्ये होता. आपल्याला माहिती आहे की लोकमान्यांना शिक्षा झाली आणि मंडालेला त्यांची रवानगी करण्यात आली. त्यावेळेला लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेनं आणि अन्य काही देशभक्तांच्या प्रेरणेनं एक सभा झालेली होती आणि ब्रिटिश सरकारचा त्याच्यामध्ये धिक्कार करण्यात आलेला होता. ही सभा घ्यायचं ज्या वेळेला निश्चित झालं त्यावेळेला त्याला अध्यक्ष कुणाला करावं असा प्रश्न निर्माण झाला आणि पहिलं निमंत्रण देण्यात आलेलं होतं ते गोपालकृष्ण गोखलेंना. गोपालकृष्ण गोखलेनं विनंती केली की या सभेचं अध्यक्षपद आपण स्वीकारा, पण गोपालकृष्ण गोखलेंनी त्याला पूर्णतः नकार दिला आणि सांगितलं मी अध्यक्ष म्हणून येणार नाही. बर तुम्ही काहीतरी शुभ कळवा, निदान आपला संदेश तरी पाठवा. तो संदेशही त्यांनी पाठवला नाही.
गांधी कोणत्या मुशीतून घडले असतील याचा अंदाज आता आपल्याला यायला हरकत नाही. संपूर्ण राष्ट्रांनी आणि परदेशामधल्या स्वातंत्र्यप्रेमींनी लोकमान्यांना मंडालेला पाठवलं, याचा धिक्कार केला, पण त्याचा धिक्कार गोपालकृष्ण गोखलेंना करावासा वाटला नाही. व्यक्तिगत स्तरावर ते अनंत सद्गुण धारण करणारे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं गोखलेने. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचे भाऊ अत्यंत सामान्य बुद्धिमत्तेचे आणि गोपालकृष्ण गोखले मात्र असामान्य बुद्धिमत्तेचे निपजले. या आपल्या धाकट्या दिराचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून गोपालकृष्ण गोखलेंच्या थोरल्या बहिणींनी फार मोठा त्याग केलेला होता. त्या कालखंडामध्ये बहुतेक कुटुंब दरिद्रीच असत आणि मोठं शिक्षण घ्यायचं झालं तर पैसा कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण होतात. त्यावेळेला गोखलेंच्या थोरल्या बहिणींनी आपले सगळे दागिने गहाण टाकलेले होते आणि आपल्या अत्यंत बुद्धिवान धाकट्या दिराला त्यांनी शिक्षण दिले. ज्या वेळेला गोखलेंचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांना पगार मिळाला त्यावेळेला पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर आपल्या वहिनीचे दागिने जे गहाण टाकलेले होते ते सोडवून आणले, वहिनीच्या हातात घातले आणि एकांतात जाऊन गोखले ढसढसा रडलेले होते की ही माझी माऊली नसती तर मला शिकायला मिळालं नसतं. इतका पराकोटीचा आदरभाव आपल्या वहिनीबद्दल गोपालकृष्ण गोखलेंच्या मनामध्ये होता. पण राष्ट्राबद्दल बोलायला लागले की सगळा नेमस्त भाव. हे ब्रिटिश सरकार म्हणजे आपलं मायबाप, हे आले म्हणून आपलं कल्याण झालं, हे आले नसते तर आपलं काय झालं असतं, ही भावना अनेकांच्या मनामध्ये जागलेली होती. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांना निमंत्रण दिलं आणि सांगण्यात आलं की पहा आम्ही लोकमान्यांना मंडालेला पाठवले म्हणून धिक्कार करतो आहोत ब्रिटिश सरकारचा, आपण अध्यक्षपद स्वीकारावं, त्यावेळेला नामदार गोखलेंनी पुढे ते झाले, त्यांनी पूर्ण नकार दिला आणि सांगितलं की मी या सभेला येणार नाही. शुभ संदेश सुद्धा दिलेला नव्हता. सावरकरांना खरंच वाईट वाटलं की एवढा मोठा मनुष्य, एवढं मोठं व्यक्तिमत्व, इतके बुद्धिवान, इतके शिकलेले, पण स्वातंत्र्याचं प्रेम, स्वराज्याचं प्रेम याच्या चित्तात नसावं. आणि गोखलेंसारखे इतके विद्वान पंडित हे शेवटी पढत पंडितच असावेत आणि ब्रिटिश निष्ठा असावेत, अर्थात राष्ट्रद्रोही असावेत, याच्याबद्दल अत्यंत वाईट वाटलेलं होतं त्यांना. भारतामधून आलेली काही अशी लोकोत्तर माणसं होती, त्यांच्यावर हल्ला करावा आणि त्यांना मारावं अशी प्रेरणा काही तरुणांच्या मनामध्ये जागलेली होती. त्यावेळेला सावरकरांनी त्यांचा धिक्कार केलेला होता आणि सांगितलं तर कितीही झालं तरी आपली भावंड आहे, भारतीय आहेत, हिंदू आहेत आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना कधीही धक्का लावू नका. स्वातंत्र्यवीरांचं मन असे अत्यंत विशाल होतं. एवढी अलौकिक कामगिरी करून सुद्धा शेवटी विजनवास वाट्याला आला आणि ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सावरकर उचंबळून गेले तर शेवटी धाक घातलेलंच आहे त्या सागराला आणि सांगितलं की अगस्तीचा वारसा सांगणारे आहोत, एका आचमनामध्ये तुला गिळून टाकले, लक्षात ठेव. कितीही फेन मिसे मला भय घालायचा प्रयत्न केलास तरी भिणार नाही. पण जीव मात्र कळवळून गेला होता आणि आपल्या सगळ्या बांधवांनी कितीतरी सोसलेला आहे, त्यांना ते पुन्हा सोसायला लागू नये म्हणून ब्रायटन सोडून इंग्लंडला पुन्हा हे परत आले, लंडनला परत आले. आणि आपण काल पाहिलं 13 मार्च 1910 स्वातंत्र्यवीरांना पकडण्यात आलं आणि त्यांना भारतामध्ये पाठवण्यात आलं. मार्सेलिसला त्रिखंडात गाजलेली उडी त्यांनी मारली. अय्यरला सांगितलेलं होतं की दैव अनुकूल असेल तर नक्कीच मार्सेलिसला आपली भेट होईल. काय झालं कोणास ठाऊक, मादाम कामा आणि अय्यरची गाडी उशिरा पोहोचली आणि त्या फ्रेंच रक्षकानं आरक्षीनं पैसे घेऊन लाच खाऊन सावरकरांना पुन्हा एकदा ब्रिटिश आरक्षणच्या स्वाधीन करून टाकलं. आता मात्र सावरकरांच्यावर त्या आग नावेमध्ये, त्या जलयानामध्ये, बोटीमध्ये प्रचंड पहारा ठेवण्यात आला. खडगा असलेले सैनिक भोवती उभे असतात, बंदुका घेतलेले सैनिक भोवती उभे असतात आणि मार्सेलिसहून बोट निघाली, नादुरुस्त झालेली होती, ती दुरुस्त करण्यात आली आणि प्रवास करत करत ही आग नाव आली एडनला पोचली. त्यावेळेला अर्थातच सावरकरांना वासुदेव बळवंत फडक्यांचं स्मरण नक्की झालं असणार. तिथेच त्यांनी देह आपला तुरुंगामध्ये पिचवलेला होता, पण त्यापूर्वी स्वातंत्र्याचा अलौकिक यज्ञ पेटवलेला होता आणि स्वातंत्र्यासाठी आपलं तळपतं खडग आणि त्या खडगाचं सामर्थ्य त्यांनी ब्रिटिशांना दाखवलेलं होतं. एडनला आता नाव बदलली, साष्टी नावाच्या आग नावेमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलं. ही साष्टी नावाची नाव आग नाव निघाली आणि सावरकरांना अक्षरशः पिंजऱ्यामध्ये कोंडण्यात आलं. 4 बाय 4ची खोली केवढी असेल आपण मनाशी कल्पना करा. 4 फूट रुंद, 4 फूट लांब अशी आणि त्याच्यामध्ये एखाद्या प्राण्याला जसं जनावराला ठेवण्यात यावं तसं सावरकरांना कोंडण्यात आलं. भोवती हातामध्ये खडग घेतलेले, संगिनी घेतलेले रक्षक उभे होतेच
आणि सावरकरांच्या मनामध्ये एकदम क्षणभर विचार आला की जाऊ दे, आता आत्मार्पणच करून टाकावं, या हाल अपेक्षा सोसण्यापेक्षा हा देह टाकून द्यावा, असा विचार सावरकरांच्या मनामध्ये आला. पण हा महात्मा अत्यंत विवेकी होता आणि त्याच्यामुळे पुन्हा मनाला खणवले, बुद्धीला खणवलेले, नाही तुला असं करून चालणार नाही, तू तुरुंगात पिसशील, झिजशील, पण त्याची प्रेरणा अनंत भारतीय तरुणांना मिळेल आणि त्यातून हा क्रांतीचा यज्ञ विझणार नाही. आणि म्हणून असा विचार मनामध्ये आलेला त्यांनी टाकून दिला बाजूला. आणि मग एडनपासून साष्टी नाव निघाले. 22 जुलै 8 जुलैला त्यांनी मार्सेलिसला उडी मारलेली होती आग नावेतून. 22 जुलैला सावरकरांना घेऊन साष्टी नावाची आग नाव बोट भारताच्या किनाऱ्यावरून धडकले. आता सावरकरांच्यावर खटला चालणार, अभियान चालणार, अभियोग चालणार हे निश्चित होतं. आणि त्यांच्यावर एकूण 3 खटले दाखल करण्यात येणार होते. मुळामध्ये सावरकरांची भूमिका वेगळी होती, अत्यंत स्वच्छ होती. सावरकर म्हणत होते की मी मार्सेलिस या बंदरामध्ये त्या मोरिया आग नावेतून उडी टाकली आणि फ्रान्सच्या किनाऱ्याला लागलं. फ्रान्सच्या किनाऱ्याला लागलं. आता आंतरराष्ट्रीय निर्बंध कसा आहे की ब्रिटिश आरक्षीना फ्रान्सच्या किनाऱ्यावर मला ताब्यात घेता येणार नाही, त्याच्यामुळं हा खटला ब्रिटिशांना माझ्यावर चालवताच येणार नाही. हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आता विषय झालेला आहे. आणि त्यांनी जोपर्यंत आपलं मत व्यक्त केलेलं नाही, त्यांनी निकाल दिलेला नाहीये, तोपर्यंत ब्रिटिश सरकारला माझ्यावर अभियोग चालवताच येणार नाही, असं मत सावरकरांनी व्यक्त केलेलं होतं. सावरकरांच्यावर भारतात खटला चालणार, याला लंडनमध्ये सुद्धा विरोध झालेला होता. काल आपण ज्या हाइंडमन किंवा हिंडमनचा उल्लेख केला, त्यांनी जस्टिस नावाच्या वृत्तपत्रामध्ये लिहिलेलं होतं. आणि त्या वृत्तपत्रात त्यांनी म्हटलेलं होतं की सावरकरांच्यावर हा निखालच अन्याय. सावरकर फ्रान्सच्या किनाऱ्याला लागलेले होते आणि त्याच्यामुळे ब्रिटिश आरक्षींनी त्यांना पकडून आणणं हेच मुळात अन्यायाचं आहे. बरं, दुसरं असं की त्यांच्यावर लंडनमध्ये खटला न चालवता का आरोपपत्र लंडनमध्ये त्यांच्यावर दाखल केलेलं होतं की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. एवढंच नव्हे, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी गुप्तपणे त्यांनी शस्त्र पाठवली. ही शस्त्र तरुणांनी हातात धारण करावीत, त्यांनी क्रांतिकारक व्हावं म्हणून सावरकरांनी त्यांना चेतना दिली. आणि या सगळ्यांना एकत्र करून काही ब्रिटिश अधिकारी त्यांनी मारले, असे अनंत आरोप जर लंडनमध्ये ठेवण्यात आलेले तर लंडनमध्येच हा अभियोग चालला पाहिजे, त्यांना भारतामध्ये का नेलं असा प्रश्न निर्माण केला. तो प्रश्न निर्माण हिंडमननं केल्याबरोबर सगळ्या लंडनमध्ये खळबळ माजली. कारण हा बोलणारा भारतीय नव्हता, बोलणारा हा एक ब्रिटिश होता. आणि यावेळेला आपण 2 नावं ऐकली असतील, मोर्ले आणि मिंटो, आपल्याला नक्की माहिती आहे. तेव्हा मिंटो हा महाराज्यपाल या नात्यानं भारतामध्ये आलेला होता आणि मोर्ले हा भारत मंत्री होता. आणि आश्चर्य असं घडलं की या मोर्लेनं सुद्धा सावरकरांच्यावर भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये अभियोग चालवावा याच्या विरुद्ध मत दिलं. आणि तो म्हणाला सरासर अन्याय सावरकरांच्यावर. आणि त्यावेळेला मुंबई इलाख्याचा जो राज्यपाल जॉर्ज होता त्याचा इतका जळफळाट झाला की त्यांनी मोर्लेच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि आता हा अभियोग चालतो किंवा नाही असं वातावरण प्रत्यक्ष हिंदुस्थानमध्ये निर्माण झालं. राज्यपाल जॉर्जनी धमकी दिली की मोर्लेनी माझ्या विरुद्ध मत दिलेलं आहे, तेव्हा आता मी एकच करतो, राजीनामा देतो. योग असा आला की मोर्लेची इथली कारकीर्द संपली आणि भारत मंत्री म्हणून तो काम करत होता, तो लंडनला पुन्हा परत गेला. दुसऱ्या एका भारत मंत्र्याची नेमणूक करण्यात आली आणि जॉर्जच्या बाजूने मतं पडली, राज्यपालाच्या बाजूने, आणि खटला उभा राहिला. ऑगस्ट महिन्यामध्ये खटल्याला प्रारंभ झाला. 3 खटले एका वेळेला भरलेले होते. पहिल्या खटल्यामध्ये 38 आरोपींवर खटला होता, त्याच्यात सावरकरांचं नाव होतं. दुसऱ्या अभियोगामध्ये खटल्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे गोपाळराव पाटणकर म्हणून होते, या दोघांच्यावर खटला भरलेला होता. आणि तिसरा जो अभियोग होता तो केवळ सावरकरांच्यावर चालणार होता. आता पहिल्या 38 जे म्हणून आरोपी त्या न्यायालयापुढे आलेले होते, त्याच्यात सावरकरांचं नाव शेवटी होतं. पण प्रत्येक वेळेला न्यायाधीश आणि दुसरे म्हणजे सरकारी वकील हे सावरकरांचं नाव पहिल्यांदा घेत असत आणि मग बोलायला प्रारंभ. खरं तर त्यांचं नाव शेवटी होतं, तेव्हा ते शेवटी येणं हे न्यायालयाच्या दृष्टीने योग्य होतं. पण न्यायाधीश आणि सरकारी वकील मात्र सावरकरांचं नाव पहिल्यांदा घेत होते, कारण त्यांना माहिती होतं की हा अभियोग कशामुळे चालणार आहे. या वेळेला माधव कामानी जोसेफ बॅप्टिस्टा या नावाचे टिळकांचे भक्त होते. त्यांना कळवलेलं होतं की आपण सावरकरांचं वकीलपत्र घ्या. आणि त्या जोसेफ बॅप्टिस्टानी हे टिळकांचं वकीलपत्र घेतलं. पण ते तेवढे एकटेच होते असं नव्हे,
त्यांच्या जोडीला आणि काही मंडळी, प्रख्यात वकील मंडळी मुंबई इलाख्यामधली, प्रत्यक्ष मुंबईमधली होती. त्याच्यामधले एक होते चित्रे, दुसरे होते गाडगीळ. ही सगळी मंडळी त्या बॅप्टिस्टांना मदत करत होती आणि सावरकरांच्या वतीने सरकार विरुद्ध झुंजणार होते. खरं तर या खटल्याचा अभियोगाचा निकाल अगोदरच लागलेला होता. हे सगळं नाटक होतं. 68 दिवस हा खटला चालणार होता, हे उघड आहे. 68 दिवस खटला चालला हे खरं आहे, पण त्याचा निकाल काय लागणार हे अगोदरच ब्रिटिश सरकारने ठरवून ठेवलेलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आग नावेतून आणलं. पहिल्यांदा आणलं ते नाशिकच्या तुरुंगामध्ये ठेवलं. तिथून त्यांना हलवलं पुण्याला आणलं, येरवड्याच्या तुरुंगात ठेवलं. तिथून त्यांना पुन्हा हलवलं डोंगरीच्या तुरुंगात नेलं. तिथून ठाण्याच्या तुरुंगात नेले. तिथून मद्रासला आणि तिथून पुढे मग त्यांना अंदमानला नेण्यात आलं. हा प्रवास अतिशय क्लेशदायक होता. माणसासारखी वागणूक फार थोड्या क्षणी सावरकरांना मिळालेली आहे. हा राजद्रोही आहे, हा राष्ट्रद्रोही आहे, हा महाभयंकर आहे, हा तरुणांना चिथावणी देतो, याला सांभाळा, हे एकच सूत्र ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून ब्रिटिश सरकार अत्यंत सावधपणे यांना तुरुंगामध्ये तर ठेवत होतात, पण ज्या ज्या वेळेला त्यांना त्या न्यायालयामध्ये आणण्यात येत असे त्यावेळेला त्यांच्या भोवती आरक्षींचा गराडा, बंदुका घेतलेल्या. ज्या वेळेला सर्वप्रथम सावरकरांनी न्यायालयामध्ये प्रवेश केला त्यावेळेला बाकीचे जे सगळे आरोपी होते त्यांनी प्रचंड गजर केला आणि सानंद घोष केला, स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. त्यावेळेला तो इतका संतापला न्यायाधीश, कारण न्यायालयामध्ये असं काही करायचं नसतं, पण आरोपींनी त्याची जागा त्याला दाखवून दिली. स्वतः सावरकरांना माहिती होतं की याचा निकाल काय लागणार आहे. पुढे असं घडलं की अनेकांनी आंतरराष्ट्रीय म्हणजे हेच जे न्यायालय होतं या न्यायालयाकडे खटला दाखल केला. अभियोग स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तिथे चालवावा अशी प्रार्थना त्यांनी केली आणि खरोखर त्याला मान्यता मिळाली आणि सावरकरांच्यावरचा अभियोग तिथे चालवावा हे ठरलं. आता गंमत अशी होती की याला सगळ्या देशाचं प्रतिनिधित्व हवं होतं, पण फ्रान्सचा जो पंतप्रधान होता त्याचं नाव होतं ब्रिऑन. हा ब्रिऑन हा कसा होता तर ब्रिटिशनिष्ठ होता. त्याला फारशी भांडणं नको होती. त्याला भारताबद्दल हिंदुस्थानबद्दल विशेष प्रेम नव्हता आणि म्हणून त्याला असं वाटायचं कशाला हा खटला नको, काही नको, हेच्या न्यायालयाचे न्यायलाच नको. पण आलं त्यावेळेला त्याचा अत्यंत नाईलाज झाला. पण त्यांनी त्याच्यामध्ये एक लबाडी केली. ब्रिऑनी लबाडी अशी केली की त्या कालखंडामध्ये जी अन्य प्रबळ राष्ट्र होती ब्रिटन वगळता त्यांना निमंत्रणच दिलं नाही. त्याच्यामुळे त्यांचे प्रतिनिधी मत व्यक्त करायला येऊ शकले नाही. त्यातली 2 प्रबळ राष्ट्र होती, एक जर्मनी आणि दुसरं होतं रशिया. ज्या वेळेला हेच्या न्यायालयामध्ये अभियोग चालला स्वातंत्र्यवीरांच्या अनुपस्थितीमध्ये, त्यावेळेला जर्मनीचाही प्रतिनिधी नव्हता आणि रशियाचाही प्रतिनिधी नव्हता. त्याचा परिणाम असा झाला, 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली होती न्यायालयाला, पण त्यांनी 8च दिवसात निकाल देऊन टाकला की सावरकर दोषी आहे. हे पराकोटीच्या अन्यायाचं होतं आणि मग त्याचा जागोजागी धिक्कार करण्यात आला. फ्रान्समध्ये त्याची इतकी तीव्र प्रतिक्रिया उमटली की ब्रिऑन घाबरला आणि इतिहासात नवल वाटावं असं काहीतरी घडलं. सावरकरांची शिक्षा हेच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नक्की केली आणि 3ऱ्या दिवशी फ्रान्समध्ये त्याचा इतका प्रचंड स्फोट झाला की ब्रिऑनला राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिलाय त्यांनी. तो इतका घाबरला की कदाचित आपल्यावर काहीतरी अभियोग चालेल, कुणीतरी आपल्यावर आक्रमण करून तुटून पडेल अशी भीती त्याच्या मनामध्ये दाटली आणि ब्रिऑनने राजीनामा देऊन टाकला. त्यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी आता जे विधी लिखित होतं ते अटळ ठरलेलं होतं. 68 दिवसांचा खटला चालला. हेगनी सगळं फेटाळून टाकलं आंतरराष्ट्रीय न्यायालयानं. सावरकरांच्या शिक्षेवर जणू शिक्कामोर्तब झाला. सावरकरांनी हेगच्या न्यायालयानं जो निकाल दिलाय तो मला वाचायला मिळावा म्हणून अर्ज दिलेला होता, तोही नाकारण्यात आला. ते विनंतीपत्र बाजूला टाकून देण्यात आलं आणि सांगण्यात आलं तुम्हाला तो निकाल वाचायला मिळणार नाही. तरी हा दुर्दम्य होता मनुष्य. आता तो निकाल इथे मुंबईमध्ये खटला चाललेला, अभियोग चाललेला त्यांच्या कानावर पडला. सावरकरांची सगळी मालमत्ता जप्त केली. किती होती? फार थोडी होती. काय उरलेलं होतं? अखंड इतके धावाधाव करणारे, अत्यंत साधेपणाने राहणारे 6,500-7,500 हजाराची काहीतरी मालमत्ता तेवढी जप्त करण्यात आली आणि पुन्हा सांगण्यात आलं की तुम्हाला जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात येते. सावरकरांनी अतिशय धीरोदात्तपणे हे ऐकलं, जरा सुद्धा डगमगले नाही. आता त्यांना पहिल्या तुरुंगामध्ये ज्यावेळेला ठेवण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या आता हा अभियोग चालला आणि तुम्हाला ही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. किती होती?
25 वर्षांची शिक्षा देण्यात आली. पुढे एक अद्भुत नाट्य घडणार होतं. इतिहासाला त्याची अजून चाहूल लागलेली नव्हती. 25 वर्षांची शिक्षा सावरकरांना देण्यात आली. 23 सप्टेंबर 1910 या दिवशी सावरकरांना ती शिक्षा देण्यात आली आणि सावरकरांनी सानंद मुद्रेने ती स्वीकारली. आता ज्या वेळेला त्यांना शिक्षा घोषित करण्यात आली त्यावेळेला तोपर्यंत नागरिकाची वस्त्र त्यांच्या अंगावर होती. आता त्यांना तुरुंगामध्ये सांगण्यात आलं, सावरकर आता बंदी वासामध्ये तुम्ही जाणार, तेव्हा बंदी जनांचे जे कपडे असतात ते तुम्हाला घालावे लागतील. आणि सावरकरांनी ते आपल्या अंगावर घातले. कसं मनात झालं असेल, सर्र झालं अंतःकरणावर. मन किंचित आता उदास झालं की हे कपडे आता अंगावर घातले, काय होणार आता 25 वर्षानंतर काय होईल कोणास ठाऊक. जिवंत बाहेर पडेल देह, कदाचित याच पोशाखामधला माझा मृतदेह सुद्धा बाहेर पडेल. बंदिवासाचं सगळे कपडे अंगावर आले आणि बंद्याचा तो बिल्ला जो असतो तो त्यांच्या छातीवर लावण्यात आला. क्रमांक होता 32,778 आणि सावरकरांनी तो आपल्या छातीवर धारण केला. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं ब्रिटिश अधिकाऱ्यांना, आता ही शिक्षा तुम्हाला सामान्य बंदीजनाप्रमाणे सोसावी लागेल, कोणत्याही विशेष सवलती तुम्हाला मिळणार नाहीत. आणि सावरकरांनी ते शांतपणे स्वीकारलं. पण मन किती करपून गेला असेल, आपल्या मनाशी आपण कल्पना करा. सावरकरांना प्रारंभी असं वाटलेलं होतं, अरे कदाचित आपल्यावरचा खटला फ्रान्सला चालेल, तो चालला नाही. दुसरं असं की हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये अंशतः कवीना न्याय आपल्याला मिळेल, तर दोन्हीही मिळणार नाही हे नक्की झालं. बरं, तिसरी गोष्ट आता लक्षात आली, आपल्याला हुतात्मा होण्याची संधी नाही. आपल्याला नेणार ते अंदमानमध्ये नेणार आणि आपली काया तिथे चिंबून पितून झिजून निघणार. आपल्याला हुतात्मा होण्याची संधी देणार नाही, कारण आपल्याला फाशीही सरकारने, ब्रिटिश सरकारने दिलेलं नाहीये. आता 25 वर्ष अत्यंत सक्त मजुरी, पराकोटीचे हाल. त्यावेळेला पहिला विचार त्यांच्या मनामध्ये आला, आपण काय करावं, कसं करावं, ही इतकी वर्ष आपण कशी काढावीत तुरुंगामधली. आणि मग त्यांच्या मनामध्ये एक एक विचार येत गेला, काय करावं बरं. अनेक उदात्त चरित्र आठवावे. दुसरं काय करावं, उत्तमातलं उत्तम काव्य आपण निर्माण करावं, ते कुठेतरी लिहावं, त्या ओळी पाठ कराव्यात. असं करता करता महाकाव्यांची निर्मिती करावी. पुढे मनामध्ये आलं की उदात्त चरित्र आहेत, ती मनामध्ये आठवावी. संधी मिळाली तर लिहायला सुद्धा प्रारंभ करावा. गुरु गोविंद सिंगांचं चरित्र लिहावं, अन्य महात्म्यांची चरित्र लिहावी, असं त्यांच्या मनामध्ये यायला लागलं. कारण या तुरुंगामधला वेळ घालवायचा कसा आणि काढायचा कसा. ब्रिटिश अधिकारी आला आणि तो म्हणाला, सावरकर चिंता करू नका, ब्रिटिश सरकार अत्यंत दयाळू आहे. 1910 कारण मध्यंतरी असं अद्भुत घडून गेलेलं होतं की जानेवारी 1911 मध्ये 23 जानेवारीला पुन्हा सावरकरांच्यावर एक अभियोग चालवण्यात आला, खटला भरण्यात आला. कशासाठी, कान्हेरनं 1909 साली त्यांनी काय केलं, चिथावणी दिली आणि कान्हेरींनी नाशिकमध्ये जॅक्सनचा खून केला म्हणून सावरकरांना त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. आणि अशी चिथावणी दिली म्हणून सावरकरांना आणि एका काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. अधिक 25 वर्ष, 50 वर्षाची शिक्षा जगामध्ये कधीही, कोणत्याही स्थळी, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही राष्ट्रात, कोणत्याही प्रांतात कोणालाही मिळाली नसेल अशी 50 वर्षांची काळ्या पाण्याची सक्त मजुरीची शिक्षा सावरकरांच्या वाट्याला आली. आठवड्याभरामध्ये खटल्याचा निकाल ब्रिटिश न्यायालयानं लावून टाकला आणि सांगितलं, सावरकर तुम्हाला आणखीन 25 वर्षाची शिक्षा. एका वेळेला एककालिक शिक्षा नाही, 25 वर्षाची भोगायची, त्याच्यानंतर पुन्हा 25 वर्षांचे 50 वर्ष अंदमानला रहा. ब्रिटिश अधिकारी म्हणाला, सावरकर ब्रिटिश सरकार दयाळू आहे. हे 1910 साल आहे. आता 1910 सालानंतर 1960 साली तुम्ही नक्की सुटणार. 50 वर्षानंतर दयाळू ब्रिटिश सरकार तुम्हाला नक्की सोडेल. त्यावेळेला सावरकर हसले आणि ते म्हणाले की मृत्यू त्याहून दयाळू आहे. कदाचित तो माझी त्याच्या अगोदरच मुक्तता करेल. त्यावेळेला तो अत्यंत निष्ठुर पण मूर्ख ब्रिटिश अधिकारी हसला आणि सावरकरांनी लिहिलेलं आहे, मला प्रयत्नपूर्वक हसावं लागलं. मनामध्ये काय आलं असेल की 50 वर्ष एका छोट्या खोलीमध्ये झिजून शेवटी देह टाकायचा, किती वर्ष आपण काढू शकू असा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला होता. मग सावरकरांना तिथून जे हलवलं ते डोंगरीच्या तुरुंगामध्ये हलवलेलं होतं. डोंगरीच्या तुरुंगामध्ये अगोदर होते, तिथून मग नेलेलं होतं, एक एक टप्पा पार करत शेवटी ठाण्याला नेलेलं होतं. पण एका तुरुंगामधून जात असताना त्यांच्या मनामध्ये कोणत्या भूमिका येत असतील आपण आपल्या मनाशी कल्पना करा. पहिल्यांदा त्यांना असं वाटायचं की अरे आपल्याला आतापर्यंत तरी अंगावर चांगला पोशाख आहे, पण नाही, भ्रमनिराश झाला
आणि सगळ्या कैद्यांना जे अन्न देण्यात येत होतं हळूहळू सावरकरांना देण्यात यायला लागलं. पहिल्यांदा बऱ्यापैकी अन्न मिळे तर त्यातलं कमी दर्जाचं कदान्न जे असते ते सावरकर सेवन करत असतात. आणि मग तो वॉर्डर अधिकारी विचारायचा, काय साहेब तुम्ही हे चांगलं अन्न तर बाजूलाच ठेवलं. सावरकर म्हणायचे, पुढे आता लवकरच मला जे कदान्न खावं लागणार त्याची सवय मला करायला नको का? माझे सगळे बांधव तिथे जे अन्न कदान्न खात असतील त्याची मला सवय करायला नको का? म्हणून हे चांगलं अन्न मी बाजूला ठेवतोय आणि मग काय करतोय तर मी हे कदान्न सेवन करायचा प्रयत्न करतोय. सावरकरांच्या मनामध्ये अनंत भावनांचे तरंग लाटाच्या लाटा उमटत असतात. या तुरुंगातून त्या तुरुंगात, त्या तुरुंगातून त्या तुरुंगात, अत्यंत पोलिसांच्या गराड्यामध्ये जात असताना या भावनांच्या लाटा त्यांच्या मनामध्ये उमटत असतात. मग डोंगरीच्या तुरुंगामध्ये तर त्यांना एका अधीक्षकांनी सांगितलं की तुम्ही सावरकर फार भाग्यवंत आहात का? जिथे लोकमान्य टिळकांना आणि आगरकरांना ठेवलं तर त्याच खोलीत तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. काय इतिहास तरी असतं, इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. लोकमान्यानं जिथे ठेवलं तिथेच सावरकरांना ठेवावं. आणि मग तो सांगायचा की लोकमान्य टिळक आणि आगरकर रात्रभर स्वातंत्र्य कसं मिळेल, स्वराज्य कसं येईल याच्या गप्पा करत असत. हा काय दुर्दम्यता हो. तुरुंगात ठेवले आणि यांच्या चर्चा काय चालायच्या, आधी स्वराज्य का आधी स्वराज्य, आपल्या भारतवर्षाला स्वातंत्र्य कसं मिळेल. आणि तिथल्या एका आरक्षीनं सांगितलं, तो म्हणाला इथे लेले नावाचे एक वृद्ध गृहस्थ आले, ते स्वातंत्र्य सैनिक होते. तेव्हा तो आरक्षी म्हणाला, म्हातारा अद्भुतच होता. तेव्हा सावरकर म्हणाले, का? ते इथे ढेकूण फार, त्या ढेकणांचं सुद्धा म्हणे त्यांनी पारिपत्य केलं. त्यांना अंगावर घालायला जे पांघरुण दिलं तर त्याचा त्यांनी एक अद्भुत झगा शिवला की फक्त नाकाची भोक आणि डोळे उघडे राहतील असा तो झगा शिवला. आणि तो अंगावर ते घालत असत आणि ढेकणांना टुकटुक करून झोपी जात असत. एकही ढेकूण आत शिरू नये अशी पक्की व्यवस्था म्हणे त्यांनी केलेली होती. आणि रात्रभर तो आरक्षी सांगायचा, हा लबाड म्हातारा घोरत पडायचा, ढेकणांना मात्र झोप यायची नाही. असं अद्भुत काहीतरी त्यांनी करून टाकलं. तर दुसऱ्या दिवशी तो झगा काढावा आणि वाळत टाकावा, बाहेर उन्हामध्ये कडकडीत टाकावा, रात्र झाली की पुन्हा अंगावर घालावा, असं करत असत. टिळकांच्या काही आठवणी त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्याच्यात लिहिलेलं होतं की शांतपणे टिळक बसलेले असतात, हात हलत असत. आणि त्यावेळेला आरक्षीने एकदा आत येऊन पाहिलं, काय करता आहात? नाही, तुमच्या फौजेचा बंदोबस्त करतोय असं टिळक सांगत असत. आणि ज्या वेळेला ते रक्षक पाहत त्यावेळेला भिंतीवरून ढेकणांच्या रंगाच्या रंगा लागलेल्या असत. कल्पना करा फक्त, आम्ही किती सुखाने झोपतो. एक रात्र जर अशी काढावी लागली तर आपली काय अवस्था होईल आणि किती पाऊंड आपलं वजन कमी होईल असा विचार ज्याचा त्यांनी करायचा. हे किती दिव्य आहे, किती दाहक आहे, किती अवघड आहे. आपण आपल्या मनाशी कल्पना फक्त करून बघा. डोंगरीचा तुरुंग कसा आणखीन एकांतामधला होता आणि सावरकरांच्या प्रकृतीवर तत्काळ प्रतिकूल परिणाम झाला. कदान्न खावं लागला. आणि त्यांनी एक अर्ज दिलेला होता डोंगरीच्या तुरुंगामध्ये असताना की आपण आता कसंही करा, मला थोडं दूध द्या, मला दूध घेण्याची सवय आहे, माझ्या प्रकृतीला ते अनुकूल आहे, तेव्हा दूध मला द्या आणि मला वाचनाला काहीतरी द्या, मला अगदी बायबल दिलं तरी चालेल. त्यावेळी ब्रिटिश सरकार महाधूर्त, त्यांनी सांगितलं दुधाची आता आपल्याला आवश्यकता नाही, बायबल मात्र नक्की देऊ. आणि खरोखर बायबल दिलं. पण ते देताना सुद्धा ब्रिटिश सरकारला असा धाक वाटत होता, न जाणं हा कुठून शस्त्र पैदा करेल, बायबलमध्ये घालेलं आपल्या मित्रांना पाठवेल. म्हणून दिवसातले फक्त 2च तास तो ग्रंथ द्यायची अनुमती ब्रिटिश सरकारने दिलेली होती. आणि शेजारी तो आरक्षी उभा राहायचा, घड्याळात टोला पडला की 2 तासांनी त्यांच्या हातून ते पुन्हा हिरावून घेतलं जात असे. सावरकर ज्या वेळेला तुरुंगामध्ये होते त्यावेळेला एक रक्षक त्यांच्याकडे आला आणि तो म्हणायचा, बॅरिस्टर साहेब, बाबूजी आपल्यावर काय हा भयंकर प्रसंग कोसळला, पण मला खात्री आहे आपण सुटाल. फ्रान्समध्ये अभियोग चालेल, हे एक न्यायालय आंतरराष्ट्रीय काहीतरी चांगलं न्याय देईल, आपण सुटाल. आणि खरोखर सावरकरांना सर्व प्रतिकूल आहे माहिती होता, पण तरी एक आशेचा अंध किरण असतं, खरंच कदाचित असं घडेल असं त्यानंही आज कुठेतरी वाटत होतं. सावरकरांनी लिहिले, तुरुंगामध्ये दिवस काढत असताना माझी हळूहळू धारणा होत गेली की जे प्रतिकूल असेल तेच घडणार. आणि सावरकरांच्या चरित्रामध्ये सातत्यानं प्रतिकूल घडले. माझ्या मनामध्ये नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुलना आहे. शिवाजी महाराजांना दैव सदैव अनुकूल राहिलं आणि सावरकरांना सदैव प्रतिकूल राहिलं, सदैव प्रतिकूल. अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केला, शाहिस्ते खानाच्या गोटा चिरून त्याची बोट तोडली, त्याला शास्त केलं. पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटले, पावनखिंडीतून सुटले, आग्र्याच्या कैदेतून सुटले, मृत्यूच्या ओठावरून चाललेत आयुष्यभर चरित्रभर शिवाजी महाराज. पण दैवाचे फासे त्यांना सदैव अनुकूल पडत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मात्र ते
सदैव प्रतिकूल, कधीही अनुकूल नाही. मार्सेलिसला एवढी उडी मारली, पण तिथे भ्रष्ट बुद्धीचाच तो फ्रान्सचा आरक्षिक असावा. तो जर न्यायी असता, कठोर असता, चांगला असता, तर त्यांनी ब्रिटिशांच्या ताब्यात सावरकरांना दिलं नसतं. असे अनंत प्रसंग आहेत, पण सावरकरांना दैव कधी अनुकूल राहिलं नाही. या तुरुंगामध्ये असताना प्रतिकूल तेच घडेल अशी दृढ विचार श्रृंखला सावरकरांच्या मनामध्ये हळूहळू फुलत गेली आणि जीवनाचं त्यांच्या ते जणू काही सूत्र होऊन गेलं. एके दिवशी तिथल्या अधिकाऱ्यांनी, आपल्या अधीक्षकांनी एका रक्षकाबरोबर काही पाठवलं आणि त्यांनी सावरकरांना जाग केलं आणि सांगितलं, बाबूजी उठा, काही नाही, फार अवघड नाहीये, काही तुम्हाला फार त्रास होणार नाहीये, सराट आणलेला आहे. मग त्याची शेंडी कशी सोलून करायची, ठोकायचं कसं, त्याच्यापासून काचा कसा तयार करायचा, हे बरोबर त्यांनी एक बंदी आणलेला होता. त्याच्याकडून, कैद्याकडून त्यांनी ते करून दाखवलं आणि सावरकरांच्या डोक्यात लख प्रकाश पडला, अरे ही सक्त मजुरी. आणि त्या दिवसापासून सक्त मजुरीला प्रारंभ झाला. ज्यांनी हातामध्ये लेखणी घ्यावी, तत्वज्ञान निर्माण करावं, महाकाव्य लिहावेत, राजकारणावर उदात्त निबंध लिहावेत, तरुणांना प्रेरणा देणारी स्तोत्र लिहावेत, जयोस्तुतेसारखी अलौकिक स्तोत्र लिहावेत, शिवाजी महाराजांची आरती लिहावी, जयदेव जयदेव जय जय शिवरायासारखी आरती लिहावी, जगन्नाथाच्या रथासारखं अलौकिक कुणाच्या दृष्टीला न दिसलेलं भव्य दिव्य स्वप्न त्यांनी लिहून काढावं. त्या हातामध्ये आज चराट आलं आणि सावरकरांच्या हाताला फोड आले. सावरकरांच्या हातातून रक्त निघायला लागलं, अक्षरशः रक्त घळघळा वाहत असे. तरी सुद्धा जेवढं नेमून दिलेलं काम आहे तेवढं केल्याशिवाय सुटका नव्हती. सक्त मजुरी होती आणि सावरकर काही न तक्रार करता ते सगळं करत होते, सहन करत होते. त्यांच्या सहनशीलतेचा ब्रिटिश सरकार जणू अंत पाहत. पण हा धैर्यवंत, हा वरदवंत महात्मा ते सगळं सोसून पुन्हा आपल्या राष्ट्राला बलाढ्य कसं करता येईल याचा विचार सदैव करत होता. आता तुरुंगातून बदली होणार, पुढे जायला मिळणार, एवढ्यात एक अलौकिक भेट सावरकरांची झाली. बाबूजी साहब आपको बुलाता है म्हणून आरक्षी बोलवायला आला आणि त्यांनी अस्पष्टपणे सांगितलं, आपली भेट आहे बरं का. ती भेट कुणाची आहे? सावरकरांच्या लक्षात आलं, काहीच अवघड नव्हतं. माईंची भेट होती, यमुनाताईंची भेट होती, प्रत्यक्ष पत्नीची आज ते भेटणार होते. त्यांच्या बरोबर यमुनाताईंच्या बरोबर त्यांचा मेहुणा होता, त्र्यंबक रामचंद्र चिपळूणकर. हा मेहुणा सुद्धा बरोबर होता आणि दोघेही समोरासमोर आले. जाळीच्या एका बाजूला स्वातंत्र्यवीर आहेत, पलीकडच्या बाजूला पत्नी आहे. 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. म्हणजे आता ही भेट शेवटची भेट आहे, कारण मृत्यूला आलिंगन द्यायला सावरकर निघालेले आहेत हे त्या माऊलीने जाणलेलं होतं. पतीशी भेट घेताना यमुनाताईंच्या मनामध्ये, माईंच्या मनामध्ये कोणता विचार आला असेल, आपण आपल्या मनाशी कल्पना करा. विवाह झाला त्यावेळेला बॅरिस्टर होणार आपला पती, पण त्यांना पूर्ण माहिती होतं आपल्या पतीच्या विचारांची धारणा काय आहे. पण लंडनला गेलेला आपला हा परम प्रतापी असा पती, पण आज तुरुंगामध्ये जाळीच्या पल्याड त्याचं दर्शन आपल्याला होते. 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे. आता ही शेवटची तर भेट नसेल ना. त्र्यंबक रामचंद्र चिपळूणकरांना, सावरकरांच्या मेहुण्याला भरून आलं तर अचून, पण अश्रू जणू आवरून ठेवलेले होते दोघांनी. आणि तशाही प्रसंगामध्ये काही विनोद करावा, काही हास्य करावं असं सावरकर करत होते. आणि ते म्हणत होते की असा आपण विचार करा की मुलांची वीण वाढवणं, मुला मुलींची वीण वाढवणं आणि काठ्या एकत्र करून घरटं बांधणं एवढाच जर प्रपंचाचा अर्थ असेल तर असा प्रपंच चिमण्या कावळे सुद्धा करतात. आपल्याला असा प्रपंच करायचा नाहीये. आपण आपली सगळी गाडगी बोलकी मडकी जी असतील घरातली ती फोडून टाकली. आज आपल्या प्रपंचाला एका दृष्टीने तिलांजली दिली. हे का? अनंत घरांमध्ये, अनंत घरट्यांमध्ये पुढे स्वातंत्र्य लवकर मिळालं तर सोन्याचा धूर निघावा, स्वातंत्र्याचा धूर निघावा, सुखाचा धूर निघावा, म्हणून आपण हे दिव्य दाहक अग्निदिव्य केलेलं आहे. हे सावरकर बोलतायत आणि माईना किती कृतार्थ वाटला असेल की पंचप्राण आपल्या पतीवरून ओवाळून टाकावेत. असा पती मिळायला अनंत जन्मींचं भाग्य लागतं. सामान्य पती मिळतात आणि सामान्य चिमण्या कावळ्यांचे संसार अनेक जण करतात. पण ज्याला राष्ट्राचा ध्यास लागला, स्वतःची काया ज्यांनी झिजवली, आता जो 50 वर्षांसाठी काया पाण्याला जाणार, तो असा पती त्याचं हिमालयासारखं भव्य दिव्य रूप पाहून माहीनं काय वाटलं असेल, उचंबळून आला असेल, कृतार्थ वाटला असेल, त्या धन्य होऊन गेलेले असतील. आणि त्यावेळेला त्यांचे मेहुणे म्हणाले की तात्या आमच्यासाठी एक करा. कौतुकाने तात्याने विचारलं काय? त्यावेळेस ते म्हणताय की आपण एक श्लोक प्रत्येही तिथे अगदी काळ्या पाण्यात गेला कंदमानला तरी म्हणावा. कोणता? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय
गोविंदाय नमोस्तुते म्हणून आपण तो सुरुवातीला म्हणतो दररोज प्रारंभी. आणि मग वेळ संपल्याची सूचना आरक्षीने दिली आणि सावरकर माघारी परत आले. आतापर्यंत ओढून काढून आणलेलं चंद्रबळ होतं ते थोडंसं गेलं आता. आणि सावरकर तिथे दगडावर खाली झोपलेत त्या तुरुंगामध्ये. आणि मग एकदम त्यांना वाटलं, अरे आता हा वियोग कायमचा, आता पुन्हा एकमेकांची भेट होणं अशक्य आहे. आणि त्यावेळेला सावरकरांना जरा डोळा लागलेला होता. नंतर तोपर्यंत रक्षकांनी येऊन उठवलं. चला म्हणाले, आता सगळे बाड बिस्तारा पुन्हा एकदा बांधून घ्या. आणि सावरकरांना एका बंद गाडीतून नेण्यात आलं. गाडी कुणीकडे धावते सावरकरांना कळत नव्हतं. प्रवास करत करत त्यांची गाडी आली, एका ठिकाणी येऊन पोचली. आणि सावरकरांच्या लक्षात आलं, हा अजूनही एकांत आहे. ब्रिटिश आरक्षीला त्यांनी विचारलं, बाबा रे मला कुठे आणण्यात आलेलं आहे, इतर कैद्यांना कळू नये म्हणून त्यांनी त्याचं स्पेलिंग केलं. ते चमत्कारिकच होतं, पण सावरकरांना कळलं. आमच्या सगळ्या गावांची नावं ब्रिटिशांनी बदललेली होती, तसं त्यांनी स्पेलिंग करून दाखवलं. एक 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 अक्षर घेऊन BYCULLA असं त्यांनी सांगितलं. म्हणजे वायखळा. वायखळ्याच्या तुरुंगामध्ये आपल्याला आणण्यात आलेलं आहे हे सावरकरांना कळलेलं होतं. कुठे पत्नीची भेट व्हावी, पण आता योग पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये ठाण्यामध्ये गेल्यानंतर असा होता की तिथे प्रत्यक्ष भावंडांची भेट व्हायची होती. हा योग असतात पहा, की ज्या वेळेला सावरकर, कारण तिथे चलान येत असे आणि ठाण्यामध्ये एकत्र जमलेल्या सगळ्या कैद्यांना उचलण्यात येत असे. मग मद्रासला न्यायचं, चेन्नईला, आणि तिथून मग अंदमानाला सगळ्यांना पाठवण्यात येत असे. अशी प्रथा ब्रिटिशांनी पाडलेली होती. पण सावरकरांच्या बद्दल काही कैद्यांना, काही तिथल्या आरक्षी आरक्षकांना पराकोटीचा आदर होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आपल्याबद्दल किती वाईट वाटतं म्हणून सांगू, पण आपण चिंता करू नका, माझ्याकडून आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मी सगळी करेन बरं का, असं तो द्वारपालच सांगतोय. आणि जाता जाता सांगून गेला. आणि सावरकरांना म्हणाला, आपला भाऊ इथेच आहे बरं का. त्यावेळेला सावरकरांना सरळ झालं आणि त्यांनी विचारलं, मोठा की धाकटा. तो जाता जाता पटकन म्हणाला, धाकटा. म्हणजे नारायणरावांना सुद्धा त्या आता तुरुंगामध्ये आणण्यात आलेला होता. बाबारावांच्यावर केव्हाच अभियोग चाललेला होता आणि त्यांची काया अंदमानला पिसायला झिजायला प्रारंभी झालेला होता. त्यांना अंदमानमध्ये पाठवण्यात आलेलं होतं. अशा वेळेला सावरकरांनी आपल्या भावंडाकडे निरोप द्यावा आणि नारायणरावांचा उलटा निरोप त्यांच्याकडे यावा म्हणून काही प्रयत्न चाललेले होते. मग या द्वारपालांनी त्यांना मदत केली आणि नारायणरावांचा निरोप तात्यारावांच्याकडे आणि तात्यारावांचा निरोप नारायणरावांच्याकडे पोहोचवला. प्रत्यक्ष जो अभियोग चालला सप्टेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेला 38 जी मंडळी होती, त्याच्यापैकी सर्वाधिक शिक्षा ही जर कुणाला झाली असेल, ब्रह्मगिरी बुवा म्हणून होते, त्यांना झाली. त्यांना 15 वर्ष काळ्या पाण्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. नशीब असं की नारायणरावांचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये होतं, पण नारायणरावांना 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली आणि थोडक्यावर निभावलं आणि ते सुटलं. पण या पुन्हा एकदा तुरुंगामध्ये दोन्ही भावंडांची गाठ झालेली होती. पण आता फार काळ हे सौख्य दोघांनाही लाभणार नव्हतं. एक दिवस कशी बशी दोघांची भेट झाली आणि तात्यारावांनी लिहून ठेवले. त्याच्यानंतर जो वियोग झाला तो कित्येक वर्षानंतर अंदमानमध्ये त्यांच्यावर भेटीचा योग आला. म्हणजे बाळ आणि तात्या हे अंदमानमध्ये भेटलेले, पोर्ट ब्लेअरला भेटले, कारण तिथे प्रमुख बंदर होतं आणि जिथे तो भयानक सेल्युलर जेल होता त्या कैद खान्यामध्ये या दोन्ही भावंडांची पुन्हा काही वर्षानंतर भेट झाली. आता विधी लिखित अटळ आहे हे सावरकरांनी ओळखलेलं होतं आणि चलान आले म्हणून त्यांनी आपल्या आठवणीत काळ्या पाण्याचे लिहून ठेवलेलं आहे. काळं पाणी असो, 1857चं स्वातंत्र्य समर असो, मॅझिनीचं चरित्र अनुवादित केलेलं असो, या सगळ्याचा धाक आणि भीती इतकी पडलेली होती. ब्रिटिश सरकार सारखं जप्तच करत होतं आणि स्वातंत्र्य मिळालं तरी आपलंही सरकार तेच करत होतं. हे केवढं आश्चर्य करण्यासारखं आहे की एवढा लोकोत्तर महात्मा की ज्याची आरती गावी, ज्यांनी खरं तर पंतप्रधान व्हावं या देशाचा, अशा योग्यतेचा महापुरुष असलेला स्वातंत्र्यानंतर सुद्धा उपेक्षितच राहावा. पण तो फार पुढचा इतिहास आहे. इथे सगळे कैदी एकत्र जमले. आता प्रवासाला प्रारंभ होणार आणि सावरकरांनी लिहून ठेवलेले सर्व प्रकारचे अत्यंत निर्दयी, अत्यंत गुन्हेगारी जगतामधले अत्यंत क्रूर यांच्याबरोबर हा अत्यंत सदाचारी, सभ्य, सुसंस्कृत, एका आदर्श कुटुंबामध्ये वाढलेला, राष्ट्रभक्तीचं व्रत घेतलेला, प्रचंड लक्ष्य आणि उद्दिष्ट त्याच्या डोळ्यासमोर असलेला असा त्या गुन्हेगारी जगतातून आता अंदमानला जाणार होता. आपण कल्पनाच करा की भोवती त्यांच्या कोण कोण आहेत आणि त्यांना आता काय काय सोसावं लागणार आहे. आणि पुढे
त्यांना मुंबईमधून अग्निरथामधून पार मद्रास पर्यंत नेण्यात आलं. तो सगळा मोगलाईचा परिसर म्हणून त्या कालखंडामध्ये विख्यात होता. उघडी माळ होती, तापमान भयंकर होतं, अंगाला चटके बसत होते आणि त्यावेळेला असा पोशाख घातलेले. माईना सावरकर म्हणालेले होते, मला ओळखलत का? कपडे बदललेले असले तरी तो मीच आहे. थंडीचं सामान्यतः ज्या कपड्याने रक्षण होतं तेवढी उभी या कपड्यामध्ये खचित आहे. काय दुर्दम्य आहे मनुष्य. आणि मग अग्निरथ निघाला प्रवास करत 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 सावरकर आले आणि मग त्यांना त्या आग नावेतून पुढे अंदमानकडे नेण्यात आलं. हे नेण्यात जे आलं ते इतकं महाभयंकर होतं की ते वाचताना सुद्धा अंगावर सर्रकन काटा आहे. नव्हती तर इतके महाभयंकर लोक आहेत, शंकाच नाही त्याच्याबद्दल. पण ही नाव ज्या वेळेला अंदमानकडे चाललेली होती त्यावेळेला सर्वांचं मानसिकदृष्ट्या इतकं खच्चीकरण केलेलं होतं. पण त्या सगळ्यांना अचंबा वाटे, बॅरिस्टर बाबू 50 वर्षांची शिक्षा. मग त्यांना जरा हायचं वाटे, आपल्याला फक्त 15 वर्ष आहे बरं का. हा बॅरिस्टर बाबू जर 50 वर्ष शिक्षा असणार मग माझं दुःख हलकं झालं असं प्रत्येकाला वाटत असेल.